गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी राज तोरणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर. मित्रांनो, आज आपण आहे गंगोत्री येथे. गंगोत्री येथे आपली रूम आपण घेतली होती काल रात्री. तर आज आपण तिथेच आहे आणि सगळे आता फ्रेश वगैरे झालेत आणि बॅग्स भरतात. दीपेश फक्त आंघोळीला गेला आहे, तो आला की मग लगेच नाश्ता करायचा आणि इकडे निघायचं. तर आजचं आपलं टार्गेट आहे, आपण जाणार होतो ॲक्च्युली रुद्रप्रयागला, पण थोडा लेट झाला इकडेच, त्याच्यामुळे काय आपलं तर रुद्रप्रयागचा प्लॅन काय बनत नाही आहे, थोडा कॅन्सल करायला लागला आहे. तर आपण आता जाणार आहोत डायरेक्ट सोनप्रयागला आणि आपण उद्या सकाळी केदारनाथच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आता आपण निघतो आहे आणि सगळ्याची आता तयारी झाली आहे. तर नाश्ता करून डायरेक्ट निघायचं आहे. तर मित्रांनो, कालचा गंगोत्रीचा ब्लॉग आहे, हा लाईव्ह होईल आज संध्याकाळी 7:15 वाजता. तर तुम्ही सर्व नक्की बघा आणि त्याला प्रेम नक्की द्या, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर आता बघूया, नाश्ता करायला निघूया, बघूया नाश्त्यामध्ये काय काय ते. आणि हा आपल्या रूममधला व्ह्यू आहे, जबरदस्त व्ह्यू आहे. आणि ही जी समोर जे वाहत आहे ही आहे भागीरथी नदी आणि हा आपला गंगोत्रीचा रस्ता आहे. आणि इथून जस्ट 100 मीटर पुढे गेलं की डायरेक्ट हे रूम आहे, सॉरी देऊळ आहे. जबरदस्त जबरदस्त. जबरदस्त व्ह्यू आहे, कडक. आलो आता नाश्ता करायला, मस्तपैकी ओपन टेरेस आहे, नाश्ता करणार आहे. 3 आलू पराठा, 1 मॅगी आणि 3 चहा. तिथे चहा पित नाही ना, मस्तपैकी येईल आपला नाश्ता करायचा आणि कल्टी. आणि हा आपल्या ओपन टेरेसवरून हा व्ह्यू आहे, जबरदस्त. चला मित्रांनो, निघालो पुन्हा एकदा आपण आपल्या नवीन धामाकडे, म्हणजेच केदारनाथ धामकडे. आता आपण गंगोत्रीवरून निघालो आहे, म्हणजे जस्ट आता गाडीत बसले, जस्ट गाडी स्टार्ट करून पुढे आलो आहे. तर आता आपला प्लॅनिंग आहे डायरेक्ट सोनप्रयागला जायचं. तर चला सावकाश जाऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, केदारनाथ महाराज की जय. चला डायरेक्ट केदारनाथ. तर मध्ये थांबलोय, खूप वारा आहे, बेफाट वारा. जरा स्ट्रेचिंग करायला म्हणून फक्त थांबलो होतो. स्पॉट एक नंबर आहे, लाजवाब. भागीरथी नदीच्या जस्ट बाजूलाच आहे आपण. ही बघा, ही नदी आहे, इकडे आपण थांबलोय. जबरदस्त. म्हटलं काय फोटो सेशन चालू आहे, तर आपलेच सुद्धा फोटो आता क्लिक होतील. पण जबरदस्त, लाजवाब. वारा खूप आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, थांबा. हे बघा इकडे काय आहे. ह्याला काय म्हणतात ना, कमेंट बॉक्समध्ये एक नक्की सांगा, ह्याला काय म्हणतात. खूप आहे, खूप. आणि इथेच आहे बाजूला मंदिर आहे छोटस. तर आता फोटो सेशन चालू आहे. आपले सुद्धा फोटो खाली इंस्टाग्राम हँडल मेन्शन करेन, तिकडे तुम्हाला आपले फोटोज वगैरे सगळे बघायला मिळतील. इंस्टाग्राम हँडल नक्की फॉलो करा. आणि उद्या आपण सकाळी केदारनाथच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत, त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी सुद्धा आपण लाईव्ह येऊ इंस्टाग्रामला सर्वांना केदारनाथचं दर्शन देण्यासाठी. त्यामुळे इंस्टाग्राम हँडलला नक्की आपल्या फॉलो करा. तिकडे दीपेश स्वतःचं प्रतीकने बनवून गेला, 7 दगडाचं प्रतीकने केलं ना, प्रतीक गेलाय, दीपेश इथे बनवतोय. तर हे प्रतीकने केलंय. एक मोठा आहे आणि ते 6 छोटे आहेत. चला आपण पण आपलं करूया. मोन्या तिकडे बनवतोय स्वतःच. चला आपण आपलं बनवूया. कुठे गेलोय? वरती 6 छोटे छोटे आहेत ते.
5 झाले आज. किती झाले? 6 झाले दोघांचे पण. झाले काय किती? कडक कडक 7 कडक 7 लाल जवाब 1 2 3 4 5 6 7 कडक 7 लाल जवाब. आणि हे दीपेशने बनवले 1 2 3 4 5 6 आणि 7. दीप्यालाही मोठा करतोय, दीप्या मोठा करतोय. माझ यस. चला झाले फोटो काढून. आता पुन्हा एकदा बॅक टू द रोड. दाखव मगाची मोनाने केलेला. माझा पण आहे दिसतोय तो अजून. मस्त झाले सगळ्यांचे. टॉवर चांगले उभे राहिलेत. हा तोच धबा धबा आहे जो काल आपण बघितलाय ब्लॉग मध्ये. धबा धबा काय फोर्सने पाणी येते. आम्ही विचार करतोय मोन्याला ह्याच्यात टाकायचा. बेकार फोर्स बेकार. पाणी बघा इकडे काय उशीर होते. बेकार बेकार बेकार. तर आताच जरा रस्त्यात येऊन थांबलोय. जरासा सोडा प्यायलो आणि प्रतीक आहे. थांबलोय जरा आता टाइमपास. जरा 5-10 मिनिटं थांबणार आणि निघणार लगेच मग पुढे जायला. अजून जवळजवळ 9-1 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. चला थोडंसं टाइमपाससाठी खाल्लेलं आणि थम्सअप वगैरे जरासं प्यायलो. थोडासा सोडा प्यायलो. थोडं ॲसिडिटी झाल्यासारखं झालं आहे. थोडंसं सोडा प्यायलो आणि आता निघणार. थोडं प्लॅनमध्ये आम्ही आज चेंज केला आहे. आज जाऊन देवप्रयागला राहायचं असं म्हणत आहेत. आज जाऊन देवप्रयागला राहायचं. उद्या सकाळी बघूया पुढचा प्लॅन कसा. उद्या संध्याकाळी म्हणतात आरती घ्यायची देवप्रयागला आणि मग तिथून केदारनाथसाठी निघायचं. बघू आता कसं काय होते ते. जेमतेम ड्रायव्हर वाचलाय. जेमतेम. आताच जरा मध्ये थोडं खायला थांबलोय. वाजलेत संध्याकाळचे. आताच रस्त्यामध्ये थांबलो. 4:30 वाजलेत संध्याकाळचे. तर अशी मॅगीची ऑर्डर दिली आहे. मॅगी खातो. दीप्याची बसलाय. मोने आणि मी दोघंच खातो. या दोघांना नको खायला. तर मॅगी खाणार आणि मग परत एकदा पुढच्या प्रवासाला सुरुवात. अजून 4 तास दाखवतोय आणि रस्ता कसा जरा घाटाघाटातला आहे. त्याच्यामुळे स्पीड पण तेवढा मेंटेन ठेवता येत नाही. नाही का हॉटेलवर थांबलोय. हॉटेलवरून तुम्हाला बॅकसाईडचा व्ह्यू दाखवतो. हा बघा हॉटेलवरून बॅकसाईडचा व्ह्यू जबरदस्त. काय होतंय काय समजत नाही. वक्री गँग मला कुठली गँग. काका मस्त आहे की मॅगी बनवत आहेत. मस्त मॅगी आणि हा व्ह्यू बघत बघत खायची मस्त पैकी. काय मोने तुला काय वाटतं आज असं का होतंय. पराठा पराठा शाही पराठा होता. शाही पराठा. शाही पराठा. आता मस्त पैकी जरा नाश्ता वगैरे केला. मॅगी चहा बिस्किट वगैरे सगळं खाल्लं. कारण सकाळी जरा उशिरा नाश्ता झाला होता. आणि काय खाल्लं मोने आपण सकाळी. पराठा त्याच्यामुळे मग आता काय जरा खायची इच्छा होती. जराशी मॅगी फक्त खाल्लेली आणि निघालो. आता अजून 3.5-4 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. थोडं टाइमपासला कुरकुरे सगळं घेतलेलं आहे. चॉकलेट विकलेट. तर आता बघूया. 5 वाजत आलेत. किती वाजेपर्यंत पोचते ते. आता आपले किलोमीटर झालेत 5 एक्के. एक भारी कडक. आता आपण एक शॉर्टकट घेतलाय. शॉर्टकटने आपण डायरेक्ट 4 किलोमीटर नंतर डायरेक्ट हायवे लागेल आपल्याला. पण ह्या शॉर्टकटला व्ह्यूज पण भारी आहेत. रोड थोडासा खराब आहे पण व्ह्यूज भारी आहेत. तेव्हा तुम्हाला अजून चांगले व्ह्यूज दाखवतो. हे बघेस ना
जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. आणि रोड सुद्धा एकदम छोटासाच आहे. हे खाली कुठलं तरी शहर आहे, तर त्या शहराच्या बाजूने आपण आता जाणार आहोत. पाली चालू आहे, पाली. आता येईल हातकंबा. हा काय टर्न मारला हातकंब्याचा, गावातला टर्न मारला तर ब्रिज लागेल पुढे गेल्यावर. जस्ट आता पडलो म्हणून आम्ही आमची गाडी दिवस मिळेल टाकली आहे. साफसफाई चालू आहे रस्त्याची आणि जरा काम चालू आहे इकडे. आणि कॉन्ट्रॅक्टर सचिन तिचकुले उतरले होते, जरा सगळं विचारत होते त्यांना, तर झालं आता. तिचकुले सर, तिचकुले सचिनजी तिचकुले, कॉन्ट्रॅक्टर सचिन तिचकुले आत्ताच तिकडे भेट देऊन आले. तिचकुले सर, त्यांना काय सांगितलं? काम नीट करून काय सांगितलं? ओके ओके, निघाले. चला चला चला, तिचकुले सरांनी सांगितलं नाही म्हटलं, झालं, क्लिअर झालंय. तर चला निघूया. रस्ता आत्ताच क्लिअर झालाय. मी माझ्या मते ना परवा वगैरे पडलेला आहे. हा काय वाटतंय, काल किंवा परवा किंवा आज सकाळी पण पडलेला असू शकतो. पडलेला आहे. आत्ताच ह्या हायवेला लागलो होतो आणि मध्येच जराच थांबलो ह्या कारणासाठी, कारण एक रस्ता दिसलाय, दाखवतो तुम्हाला. तर ह्या व्ह्यूसाठी थांबलो होतो आपण. असे तो त्याच्या समोरच्या गाड्या दिसतात ना, तिकडून आपण असं 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 फिरून आलोय. जबरदस्त व्ह्यू, कडक. हे किती खोल असेल ना, हे जबरदस्त खोल असेल, जबरदस्त खोल असेल. हे बघ ना, हे झाड, अरे झाड टोक दिसतंय बघ त्या झाडाचं. आता ते झाड केवढं आहे काय माहिती. जबरदस्त व्ह्यू, जबरदस्त व्ह्यू आहे. तर आत्ताच या दुकानात थांबलो होतो. त्या काकांनी सांगितलं ही आहे टिवेरी झील. टिवेरी झील समथिंग ह्याचं नाव आहे. आणि तिथून जे येते ती आहे आपली भागीरथी रिव्हर. म्हणजे आपण भागीरथी रिव्हरच्या काठ्याकाठत चाललोय. आणि हा कोणतरी एक तिकडनं स्पीडबोट घेऊन येतोय. बघूया आपल्या इकडे येतो काय. मस्तपैकी एक लिंबू सोडा मागवला आपण, आणि लिंबू सोडा हा व्ह्यू घेत एन्जॉय करायचा. आपले सबस्क्रायबर वाढवत आहेत. बस 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 बस. बेल आयकॉन ऑल ऑन. चला, आपला एक सबस्क्रायबर वाढलेले आहेत. चलो चलो अंकल. हा बघा व्ह्यू, कडक. एवढं मोठं पात्र आहे नदीचं, लय मोठं पात्र आहे, खूप 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 मोठं. आणि हे इथे बोटिंग वगैरे चालतं. ते पुढे कुठेतरी डॅम आहे. त्या ह्यांचा इकडचा रूल आहे की तो डॅम तुम्हाला 7:30-8च्या आधीच क्रॉस करायचं आहे, तर मग 1.5 तासाचं परत ट्रॅव्हलिंग असं फिरून आहे. तर आता थांबलो इकडे भुट्टा खायला. काल थांबलो होतो, पण काल आपल्याला काय खायला मिळाला नाही. आज खायचं आहे. कालचं थोडासा आवडला नाही पोरांना, आज दिसला तर परत खाणार. तर हे आता आपण जातोय, एक शॉर्टकट आहे डॅमवरून, असं ह्या इकडे म्हणतात डॅमवरून जा, डॅमवरून जा. तर हाच तो डॅम आहे. काय काय माहिती, जबरदस्त जबरदस्त. तर ह्या डॅमला तेहेरी डॅम असं म्हणतात, तेहेरी डॅम. तर काय आपल्याला दिसत नाही कारण हे खूप उंचावरती आहे डॅम, पण भारी. बघूया फोडून काय दिसलं तर. तेहेरी डॅमवर आहे, तेहेरी डॅम आहे. तेहेरी डॅमचं एक्झिट. ते डॅम आता आपण ह्या डॅमच्या, हाच रोड आहे, ह्या रोडवरून आपण आलो आणि हे आहे डॅमच्या वरून त्याचा व्ह्यू. तर मित्रांनो, खूप वेळ ट्रॅव्हलिंग झालं
आणि पूर्ण रस्ता अगदी खराब होता आणि पूर्ण काळोख होता, त्यामुळे काय दाखवायलासुद्धा तुम्हाला मिळालं नाही. आणि आत्ता आपण पोचलो आहे धारीदेवीच्या इथे. धारीदेवी इथून आहे 6 किलोमीटर पुढे आहे. त्याच्या आधी आपण इकडं हॉटेल जाऊन थोडं जेवायचा आधी प्लॅन केला आहे. तर आत्ताच जस्ट जेवायला थांबलो आहे, बघूया आता ऑर्डर देऊ. आणि याचा प्लॅन असाच आहे की इकडेच थांबायचं आणि उद्या आरामात उठून संध्याकाळी सकाळी पहिलं धारीदेवीचं दर्शन घ्यायचं आणि संध्याकाळी इथूनच मग गंगा आरतीला जायचं असं आपलं ठरलं आहे आत्तापर्यंत तरी. कारण आपलं प्लॅन आपल्या मिनटाला बदलतात. आणि मग उद्या इथून केदारनाथला जायचं, उद्या रात्री केदारनाथला जायचं आणि परवा सकाळी केदारनाथचा ट्रेक सुरू करायचा, असा एकंदरीत प्लॅन आहे. तर बघूया आता काय होतं आहे, काय ऑर्डर वगैरे देतो आहे आणि कुठे रूम वगैरे मिळते. आधी जेवायचं बघूया. तर ऑर्डर दिली आपण डाळ खिचडी खायला सुरुवात केली आहे. 2 डाळ खिचडी आणि ह्यांनी कॉम्बिनेशन राईस ऑर्डर केलं आहे. आता खाऊया आणि थोड्या वेळामध्ये टेस्ट कशी आहे ती तुम्हाला सांगतो. आता मस्तपैकी 2 दाल खिचडी संपवले, 2 राईस संपवले आणि अजून एक राईस पार्सल घेतलं आहे. आता रूमवर जायचं, रूमवर जाऊन थोडं खाणार. रूम तर त्यांच्या रेफरन्सनं जे घेतली आहे तिथून बाजूलाच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर ती रूम घेतली आहे, तर आता जातो म्हणजे तिथे. तर बघूया आता ती रूम कशी आहे ती. आलो आता रूम बघायला. जिथे जेवायला आम्ही थांबलो होतो त्यांच्या रेफरन्सनेच आलो आहे. आता रूम दाखवतात. बघूया जर रूम आवडली तर डायरेक्ट इथे डन करू, नाहीतर मग दुसरी कुठेतरी चेक करू. बघू आधी रूम कशी आहे ती. तर आलो मित्रांनो आत्ताच रूमवरती. रूम मस्त आहे एकदम कडक, काय विषय नाही, दाखवतो. तर ही आहे रूम मित्रांनो, रूम आपली. आल्या बघ सगळ्यांनी नुसता बॅगा टाकल्यानी एक आल्या गार पण झाला, एक गडी गार होतं. इकडं आपल्या सगळ्यांच्या बॅगा वगैरे टाकलेल्या आहेत. हा एक सिंगल बेड आहे, हा एक सोफा आहे, हा डबल बेड आणि इथे वॉशरूमसुद्धा एकदम क्लीन वॉशरूम आहे. आणि हा रूम आपल्याला फक्त 2000मध्ये मिळाला आहे. चांगलं रूम आहे आणि AC रूम आहे मेन म्हणजे. आणि आज आपण जिकडे आलो आहे ना इथे गरमी खूप आहे, त्याच्यामुळे आपण आज AC रूम घेतला. रूमवर आलो आता मस्त की आंघोळ करूया आणि झोपायचं. आजचा जो आपला प्रवास आहे तो गंगोत्रीपासून आज आपण आलो आहे धारीदेवीच्या इथे. आज आपण धारीदेवीचं दर्शन घेणार. उद्या सकाळी आपण धारीदेवीचं दर्शन घेणार. संध्याकाळी जाणार आहोत आपण रुद्रप्रयाग इथे गंगा आरतीसाठी आणि मग तिथूनच आपण डायरेक्ट जाणार सोनप्रयागमध्ये. फक्त 2 तासात उद्याचं ट्रॅव्हलिंग आहे. तर सोनप्रयाग इथे जाऊन आपण डायरेक्ट स्टे करणार आणि परवा सकाळी आपण केदारनाथच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तर चला हा व्लॉग इथेच संपवूया. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे केदारनाथचे व्लॉग्स आवडत असेल त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा आपल्या नवीन केदारनाथच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.